English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 27. मुलांनो, आजच्या पाठात आधी थोडी उजळणी करूयात. मी तुम्हाला आवाज सांगीन आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते तुम्ही सांगायचं. टीचर, मुलांना गरज लागली तर मदत करा. करूया सुरू. ॲ. या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं सांगा. ॲ. सर्वांनी ए असंच सांगितलं ना. ॲ आवाजासाठी अक्षर वापरायचं ए. रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे म्हणा. ॲ. ए. से अगेन. ॲ. ए. आता पुढे आवाज आहे अ. अ. अ या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं. सर्वांनी ओ असंच सांगितलं ना. अ आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. रिपीट आफ्टर मी. अ. ओ. से अगेन. अ. ओ. व्हेरी गुड. आता पुढे ए आवाज आहे ए. ए या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते सांगा. तुम्ही सर्वांनी ई असंच सांगितलं ना. से आफ्टर मी. ए. ई. से अगेन. ए. ई. व्हेरी गुड. उजळणी तर झाली. मग आता हेमाताई बरोबर स्वाध्याय करा. आता पुढे जाऊया. ऍक्टिव्हिटी 1. मुलांनो, आता स्वाध्याय करूयात. राहुल दादा जो शब्द सांगेल तो शब्द नीट लक्ष देऊन ऐकायचा. शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा विचार करा. ते अक्षर टीचरला सांगा. नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. मुलांनो, स्क्रीनवर शब्द दिसतोय ना सगळ्यांना. आणि शब्दाचं मधलं अक्षर गाळलेलं आहे, हो ना. आता राहुल दादा जो शब्द सांगेल तो शब्द लक्ष देऊन ऐका. शब्द आहे 10. पुन्हा ऐका. 10. 10. हा शब्द म्हणताना मधला आवाज काय होतो सांगा बरं.
बरोबर. ए आणि ए या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं असतं? सांगा बरं टीचरला. सांगितलं का उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. 10. हा शब्द म्हणताना मधला आवाज होतो ए आणि ए या आवाजासाठी अक्षर वापरायचं ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. ए ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. 10. टीचर, जर मुलांना नीट समजलं नसेल तर समजावून सांगा. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. स्क्रीनवर शब्द दिसतोय ना, आणि शब्दाचं मधलं अक्षर गाळलेलं आहे. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला उभं करा. एक जण उभा आहे ना? आता राहुल दादा शब्द सांगेल. शब्द लक्ष देऊ नये. शब्द लक्ष देऊन ऐका हा. लिसन केअरफुली. शब्द आहे पेट. पुन्हा ऐका, पेट. पेट. हा शब्द म्हणताना मधला आवाज काय झाला सांगा बरं. या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं सांगा बरं. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. बरोबर उत्तर आहे ई. म्हणा माझ्या मागे. ए ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. पेट. चला आता पुढे जाऊया. आता कोण उभं राहणार? एक जण तयार ना? स्क्रीनवरचा शब्द बघ. शब्द ऐक, रेड. पुन्हा ऐक, रेड. आता सांग उत्तर. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. रेड. हा शब्द म्हणताना मधला आवाज होतो ए. म्हणून अक्षर वापरायचं ई. म्हणा माझ्या मागे. ए ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. रेड. बर, आता पुढचा शब्द बघूया का. आता कोण उभं राहणार? एक जण तयार ना? शब्द ऐक, लॅप. लॅप. आता उत्तर सांग. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. लॅप. हा शब्द म्हणताना मधला आवाज होतो ॲ. आणि ॲ या आवाजासाठी अक्षर वापरायचं ए. कळलं? म्हणा बरं माझ्या मागे. ॲ ए. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. लॅप. व्हेरी गुड. चला आता पुढचा शब्द बघूया. आता कोण उभं राहणार? एक जण तयार ना? शब्द ऐक, डेन. पुन्हा ऐक, डेन. आता सांग,
गाळलेल्या जागी कोणतं अक्षर असेल? टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. म्हणा माझ्या मागे. ए, ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डेन. व्हेरी गुड. आता पुढचा शब्द बघूया. आता कोण उभं राहणार? एक जण तयार ना? लिसन केअरफुली. डॉल. डॉल. आता सांग उत्तर. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. बरोबर उत्तर आहे ओ. कारण डॉल हा शब्द म्हणताना मधला आवाज होतो अ. आणि अ या आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. म्हणा बरं माझ्या मागे. अ, ओ. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डॉल. चला आता पुढे जाऊया. आता शेवटचा शब्द. सगळ्यांनी मिळून उत्तर सांगायचं का? मग चला स्क्रीनकडे लक्ष द्या. राहुल दादा कोणता शब्द सांगतोय ते ऐका आणि उत्तर सांगा तुमच्या टीचरला. शब्द ऐका. बेल. पुन्हा ऐका. बेल. सांगा तुमचं उत्तर. उत्तर सांगितलं? मग आता टीचर उत्तर तपासतील. Correct answer. बरोबर उत्तर आहे ई. बेल. या शब्दामध्ये मधला आवाज आहे ए. म्हणून अक्षर वापरायचं ई. चला म्हणा माझ्या मागे. ए, ई. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. बेल. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. ऍक्टिव्हिटी 2. आता शब्द वाचण्याचा सराव करूया. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर 3 शब्द दिसतात ना? वाच बरं हे शब्द. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. 10. टॉप. टॅप. आता पुढे. घंटा वाजल्यावर एक जण उभं राहील. एक जण तयार? वाच आता स्क्रीनवरचे शब्द. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी माझ्या मागे सगळे शब्द वाचा. लॅप. लॉट. लेट. व्हेरी गुड. टीचर,
पुढचे शब्द वाचण्यासाठी एकाला उभा करा. हं. एक जण तयार? स्क्रीनवरचे 3 शब्द वाच. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळे वाचा. बॅट, बेड, डॉट. बरं, आता आणखीन कोणीतरी उभं राहील. हं. एक जण तयार? वाच बरं स्क्रीनवरचे शब्द. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. मॅट, मॉप, मेन. बरं, आता कोण उभं राहणार शब्द वाचण्यासाठी? एक जण तयार आहे ना? स्क्रीनवरचे 3 शब्द वाच. व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाचा. रेड, रॉड, रॅट. असंच वाचलत ना? सगळ्यांना शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. चला, आता पुढचा स्वाध्याय करूया. चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 3. आता या स्वाध्यायात शब्द वाचण्यासाठी सराव तुम्ही करायचाय. मी किंवा तुमचे टीचर मदत नाही करणार. तुम्ही स्वतः शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचाय. आणि प्रत्येक शब्द वाचण्यासाठी तुमच्याकडे असणार आहेत फक्त 5 सेकंद. चला, करूया सुरुवात. अरे वा! या इंद्रधनुष्याखाली कोणते बरे शब्द दिसणार आहेत? सगळ्यांनी मिळून शब्द वाचायचे आहेत बरं का. टीचर, सगळ्या मुलांना शब्द वाचता येत आहेत ना? बरं. आता पुढे कोणते शब्द येत आहेत? वाचा बरं. नीट वाचले ना शब्द? चला, आता पुढे कोणते शब्द येत आहेत ते बघूया.
चला आता पुढे कोणते शब्द येत आहेत ते बघूया. वा, मला अगदी खात्री आहे की सगळ्या मुलांना सगळे शब्द नक्की वाचता आले असणार, हो ना? व्हेरी गुड. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा स्वाध्याय केला. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.